नमस्कार, मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, अखेरीस महाविकास आघाडीमध्ये प्रकाश आंबेडकर यांनी दाखल होण्याचा मुहूर्त सापडला. आता राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या दोन पक्षातल्या कुठच्या भटजींनी हा मुहूर्त काढला याची कल्पना नाही. कारण वारंवार 1.5 वर्ष मला वाटते जवळजवळ प्रकाश आंबेडकर सातत्याने सांगत राहिले की आमचं लग्न ठरले. आणि लग्न ठरले म्हणजे काय, तर शिवसेना, उद्धव ठाकरेंची उबाठा आणि आंबेडकरांची वंचित बहुजन आघाडी यांची युती ठरलेली होती, पण तिला मुहूर्त सापडत नव्हता. मला वाटतं वर्षापेक्षा अधिक काळ झालेला आहे. डिसेंबर 22मध्ये जो संयुक्त मोर्चा महाविकास आघाडीतर्फे काढण्यात आला, जेव्हा अजितदादा पण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पवारांसोबत होते, तेव्हा देखील त्या मोर्चासाठी प्रकाश आंबेडकरांना आमंत्रित करण्यात आलं नाही. विषय होता फुले शाहू आंबेडकरांचा, पण तरीही त्या मोर्चापासूनही प्रकाश आंबेडकरांना वंचित ठेवण्यात आलं होतं. आणि तेव्हापासून ह्या बातम्या येत राहिल्या, येणार, होणार, जमले, सगळं ठरले, यांनी ठरवावं, त्यांनी ठरवावं. याच्यात 1 वर्ष निघून गेलं. दरम्यान अखिल भारतीय पातळीवर महाविकास आघाडीचा एक प्रयोग झाला, ज्याला इंडी अलायन्स असं नाव देण्यात आलं, ज्याची पहिली बैठक पाटण्यात झाली. आणि ती सुरू करणारे नितीश कुमार स्वतःच इंडी अलायन्स सोडूनसुद्धा निघून गेले. तरी प्रकाश आंबेडकरांना काय महाविकास आघाडीत किंवा इंडी आघाडीत स्थान मिळू शकलं नव्हतं. वारंवार प्रकाश आंबेडकर जाहीररित्या विधानं करत होते, इच्छा दाखवत होते की मोदींच्या आणि भाजपच्या पराभवासाठी वंचित बहुजन आघाडीलासुद्धा इंडी अलायन्समध्ये आणि महाविकास आघाडीमध्ये सहभागी व्हायचं आहे. पण समोरून प्रतिसादच मिळत नव्हता. आणि काल परवा एक काहीतरी थोडासा प्रयोग झाला, ज्यामध्ये त्यांचे डॉक्टर पुंडकर म्हणून आहेत, त्यांना अपमानित करून पाठवण्यात आलं म्हणून एक मानापनमानाचा प्रयोग झाला. पण अखेरीस प्रकाश आंबेडकर हे महाविकास आघाडीच्या नेत्यांची जी बैठक होती आज 2 तारीखला, त्यात उपस्थित झाले. त्यांचं अगदी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आलं. पण हे सगळं झाल्यानंतर पुढे काय, हा विषय बोलता बोलता आपल्या प्रवेशाच्या मुहूर्तावरच प्रकाश आंबेडकरांनी बार उडवून दिला. त्यांनी सांगितलं की जे काय इंडी अलायन्सचं झालेलं आहे, इंडी अलायन्स संपली आहे, मेली आहे, तिच्यात जीव राहिलेला नाही, तसं महाविकास आघाडीचं होऊ नये एवढाच प्रयत्न मी करणार आहे. ह्याचा अर्थच महाविकास आघाडीमध्ये प्रवेश करताना ही महाराष्ट्रापुरती आघाडी आहे आणि अखिल भारतीय पातळीवर भाजप विरोधी महागठबंधन किंवा इंडी अलायन्स नावाचा प्रकार नाममात्रही शिल्लक राहिलेला नाही. हे त्याच काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, उबाठा यांच्या नेत्यांसमोर प्रकाश आंबेडकरांनी पत्रकारांना सांगून टाकलं. पण मानलं पाहिजे, प्रकाशरावांचा दबदबा इतका आहे बाळासाहेब आंबेडकरांचा, की त्यांनी जे वक्तव्य केलं त्याला छेद देण्याची हिंमत महाविकास आघाडीमधले जे काय 3 पक्ष आहेत त्याच्या कुणाही नेत्याला झाली नाही. बाकी रोज वाहिन्यांवर येऊन, सकाळी पत्रकार परिषदा घेऊन अजूनही इंडी अलायन्स ... ही कशी मजबूत आहे आणि भाजपचा कसा दारुण पराभव केला जाणार आहे वगैरे वगैरे हवाले दिले जातात. पण नव्याने तुम्ही महाविकास आघाडीमध्ये ज्या एका पक्षाला सहभागी करून घेत आहे, त्या पक्षाचा प्रमुख नेता सरळ सरळ सांगून टाकतो की इंडी अलायन्सचा अवतार संपलेला आहे. आणि त्याचा इन्कार करण्याची हिंमतसुद्धा त्याच्या उपस्थितीत काँग्रेस, राष्ट्रवादी आणि उबाटा शिवसेना यापैकी कोणालाही होत नाही. यात एक गोष्ट लक्षात येते की
प्रकाश आंबेडकर हे महाविकास आघाडी विरघळून जाऊ नये, उद्ध्वस्त होऊ नये यासाठी प्रयत्न करतात. ते कितपत करतील माहिती नाही, पण त्यांना दुखावण्याची हिंमतसुद्धा आज महाविकास आघाडीमध्ये उरलेली नाही. अर्थात प्रकाश आंबेडकर जे बोलत होते ते सत्य होतं, तर्कशुद्ध होतं. आणि प्रकाश आंबेडकर हे कोणाला आवडणारं नावडणारं याचा विचार न करता बोलत असतात, वक्तव्य करत असतात. त्यामुळे त्यांनी तसं वक्तव्य केल्यानंतर ते खोडण्याची हिंमत बाकीच्या महाविकास आघाडीच्या वाचाळ प्रवक्त्यांमध्ये नव्हती, म्हणून चिडीचूप ते ऐकत बसले होते. खरं तर मी आधीच व्हिडिओ केलेला आहे की प्रकाश आंबेडकर हे महाविकास आघाडीच्या जागा वाटपात आधीच पाचर मारून मोकळे झालेले आहेत. जागा वाटप होणार म्हणजे काय याचा विचार अजून सुरू झालेला नाही. आणि एकूण काय त्या इंडी अलायन्सची जी काही परिस्थिती आहे ती नव्याने सांगण्याची गरज नाही. ममता बॅनर्जींनी तर चॅलेंज दिले. ममता बॅनर्जी ह्या फक्त नरेंद्र मोदींच्या किंवा भाजपच्या गोटात येऊन दाखल होणं बाकी आहे. पण इंडियाच्या वतीने काँग्रेसला आव्हान द्यावं, राहुल गांधींना आव्हान द्यावं अशी भाषा जर ममता बॅनर्जी बोलत असतील तर मग त्यांनी इंडी अलायन्समधून बाहेर पडण्याची गरजच उरत नाही. ममता बॅनर्जींनी सांगून टाकले की काँग्रेसला इतका अहंकार कसला आहे तोच कळत नाही. 300 जागा लढवणार आहात, काँग्रेसला 300 जागा लढवायच्या आहेत, पण त्या 300 जागा लढवल्यानंतर 40 जागा तरी काँग्रेसला जिंकता येणार आहेत का याच्यावर प्रश्नचिन्ह लावलं जाहीररित्या बोलताना ममता बॅनर्जींनी. की 300 जागा लढवायच्या आहेत, 250-300 ज्या काय लढवाल, पण त्यातल्या 40 तरी तुम्ही जिंकणार आहात का हे ममता बॅनर्जी म्हणतात. ते अर्थात प्रकाश आंबेडकर सारख्या मुरब्बी राजकारणाला कळतं, ही वस्तुस्थिती आहे. कारण पराभूत होणार आहे हे माहिती असून सुद्धा ज्या प्रकारे ममता बॅनर्जी ज्यांचा दबदबा आहे पश्चिम बंगालमध्ये त्यांना सुद्धा सन्मानजनक वागणूक काँग्रेस देत नसेल बंगालमध्ये, अशा पक्षाकडून महाराष्ट्रात महाविकास आघाडी किंवा इंडी अलायन्स चालवलं जाणं हे किती अशक्य आहे हे प्रकाश आंबेडकरांना कळतं. आपण दाखल होतोय महाविकास आघाडीमध्ये, आपण एक घटक पक्ष म्हणून दाखल होतोय, पण त्याचा काही उपयोग आहे का? कुठचीही आघाडी, फ्रंट, महागठबंधन बनतं तेव्हा त्याच्या मागचा एक हेतू साफ असतो की आपण स्वबळावर फार काही करू शकत नसल्यामुळे 3-4 माणसं एकत्र येऊन आपली ताकद आणि साधनं एकत्र करतात आणि काहीतरी साध्य करण्यासाठी एकजुटीने प्रयत्न करतात. त्याला गठबंधन किंवा आघाडी अलायन्स वगैरे म्हटलं जातं. आणि ते करताना अर्थातच एकमेकाला मदत करायची असते आणि एकमेकाला मदत करणं जितकं जमेल तितकं करायचं. पण जमत नसेल तर निदान आघाडी म्हणून जे एकत्र आलो आहे त्यांनी एकमेकांचं नुकसान करू नये एवढं तरी तत्त्व त्या आघाडीमध्ये पाळलं जात असतं. पण नेमका त्याचाच अभाव असलेल्याला इंडी अलायन्स म्हणतात. साधी गोष्ट लक्षात घ्या की मणिपूरपासून मुंबईपर्यंत काय 13,000 स्क्वेअर किलोमीटरची यात्रा राहुल गांधींनी काढायचं ठरवलं. ती यात्रा सुरू करण्याच्या आधी जागा वाटप उरकून घेऊया असा अखिलेशचा आग्रह होता, अनेक पक्षांचा आग्रह होता. पण त्याच्याकडे ढुंकूनही न बघता राहुल गांधी जाऊन पोचले, त्यांचे सगळी काँग्रेसची टीम जाऊन पोचली मणिपूरमध्ये आणि पदयात्रा, न्याययात्रा काय ती सुरू झालेली आहे. त्याचं किती नुकसान होतं हे वेगळं सांगायची गरज नाही. आणि त्याकडेच लक्ष ठेवून प्रकाश आंबेडकर सांगतायत की अखिल भारतीय पातळीवर तुम्ही जे काय इंडी गठबंधन बनवलं ते ऑलरेडी संपलेलं आहे, मेलेलं आहे. कितीही नाकारा, त्याचा काही उपयोग नाही. आणि असं प्रकाश आंबेडकर का म्हणतात
ते त्यांच्यासारख्या सतत आघाडीचं राजकारण करणाऱ्या मुरब्बी नेत्याला बरोबर माहिती आहे. भले महाराष्ट्रामध्ये प्रकाश आंबेडकरांची ताकद फार लहान असेल, किंचित असेल, कमी असेल, पण अनेक निवडणुकांचा वेडा वाकडा अनुभव त्यांच्या गाठीशी जमा झालेला आहे. वेगवेगळे प्रयोग त्यांनी केलेले आहेत. आणि अशा वेळेला प्रकाश आंबेडकर का म्हणतात की इंडी आघाडी संपली आहे, तर तेही समजून घेतलं पाहिजे. बंगालमध्ये 42 जागा आहेत, बिहारमध्ये 40 जागा आहेत, उत्तर प्रदेशमध्ये 80 जागा आहेत आणि तुमच्या झारखंडमध्ये 14 जागा आहेत. ह्या एकत्र केल्या तर जवळजवळ 175 पेक्षा अधिक जागा होतात, 250 जागा होतात. या जवळजवळ 250 जागांमध्ये काँग्रेसचं नेमकं स्थान काय? काँग्रेस यापैकी किती जागा लढवू शकते? आणि लढवू शकते याचा अर्थ एक गुळाचा गणपती म्हणून उमेदवार उभं करणं नसतं. तसं तर प्रकाश आंबेडकर पण करतात आणि त्यांच्यामुळे दुसऱ्या कोणाच्या तरी उमेदवार पराभूत होतात. महाराष्ट्रामध्ये प्रकाश आंबेडकरांना भाजपची बी टीम म्हणून काँग्रेसवाले सतत हिणवत असतात आणि काँग्रेसचे चमचे पत्रकारसुद्धा प्रकाश आंबेडकरांवर भाजपची बी टीम असा आरोप सातत्याने करत असतात. पण जी गोष्ट तुम्ही महाराष्ट्रामध्ये प्रकाश आंबेडकरांच्या बाबतीत बोलता की त्यांचे उमेदवार उभे राहिल्यामुळे काँग्रेस किंवा इतर कुठचे जे निवडून येण्यासारखे भाजप बिगर भाजप पक्ष आहेत त्यांच्या मतांची घट होते आणि त्याचा फायदा भाजपला मिळतो. म्हणून जर भाजपची बी टीम असा आरोप प्रकाश आंबेडकरांवर आणि त्यांच्या वंचित बहुजन आघाडीवर करणार असाल तर तोच आरोप जसाच्या तसा मी सांगतो या 175 लोकसभेच्या जागी काँग्रेसवर होऊ शकतो. बंगालच्या 42 पैकी 2 जागा फक्त गेल्या वेळेला लोकसभेच्या काँग्रेस जिंकू शकली. बिहारमध्ये 1 जागा जिंकू शकली. उत्तर प्रदेशात 1 जागा जिंकू शकली. तुमच्या काय त्या झारखंडमध्ये 1-2 जागा असतील. मग उरलेल्या जागी काँग्रेसने जी मतं खाल्ली त्यामुळे मायावती आणि त्या अखिलेश यांची जी आघाडी होती, समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्ष, यांचे काही उमेदवार तर पाडले ना काँग्रेसने. 2-4 असतील पण पाडले ना. मग उत्तर प्रदेशमध्ये किंवा बंगालमध्ये काँग्रेसला भाजपचं बी टीम म्हणायचं का? प्रकाश आंबेडकरांनी तो राग काढला असं म्हणता येईल की जे लोक आमच्यावर भाजपची बी टीम असा आरोप करतात ते स्वतः बंगाल बिहारमध्ये किंवा उत्तर प्रदेशात भाजपचं बी टीम म्हणून काम करतात आणि बारकाईने ते लक्षात घेण्यासारखं आहे. खरं तर अशी आघाडी बनवण्याची काँग्रेसला गरज नव्हती की इतर कुठल्याही पक्षाला गरज नव्हती. हा विषय येणार हे मी वारंवार सांगत आलेलो आहे. ते मेळावे भरवणं, पाटणा, बंगलोर, मुंबई, दिल्ली आणि अगदी मोठा काय तो गोल मंच, गोलमेज परिषद करायची, फुलांनी सजवायची, एकमेकाला शाली आणि पुष्पगुच्छ द्यायचे. यातून आघाडी तयार होत नाही. आघाडी कार्यकर्त्यांच्या पातळीवर, मतदारसंघाच्या पातळीवर झाली पाहिजे आणि एकमेकांची मतं एकमेकांना देण्याची कुवत असली पाहिजे. ट्रान्सफर ऑफ व्होट महत्त्वाचं असतं. त्या बाबतीत पूर्णपणे बोंब आहे. आणि काँग्रेसकडे आहेत किती? 80 खासदारांचा प्रदेश उत्तर प्रदेश, त्यामध्ये काँग्रेसकडे फक्त 2.5% मतं आहेत आणि तीसुद्धा 2 का 3 लोकसभा मतदारसंघापुरती मर्यादित आहेत. पण तरीही काँग्रेसला 11 जागा द्यायला अखिलेश तयार आहे. त्या काँग्रेसला नको आहेत, त्यांना 16 जागा पाहिजेत. आणि ते महाराष्ट्रात मात्र प्रकाश आंबेडकरांना 1 जागा किंवा 2 जागा म्हणून हिणवतात. आणि म्हणून प्रकाश आंबेडकर म्हणालेत की काँग्रेसच्या अहंकारामुळे जी इंडी अलायन्स बनली ती मोडलेली आहे. त्याला कंटाळूनच नितीश कुमार सारखा त्याचा पहिला पुरस्कर्ता किंवा संस्थापकच इंडी अलायन्स सोडून NDAमध्ये निघून गेलेला आहे. आणि हे बोलण्याची हिंमत दुसऱ्या कोणामध्ये नव्हती.
ती हिंमत महाविकास आघाडीत पाऊल टाकल्या प्रकाश आंबेडकरांनी केली असेल तर त्यांची पाठ थोपटली पाहिजे. राजकारणामध्ये जाहीर सभेत लोकांना, आपल्या कार्यकर्त्यांना उत्तेजित करण्यासाठी, प्रोत्साहित करण्यासाठी वाटेल ती बकवास केली तर हरकत नाही, पण राजकारणाचे व्यवहार जे असतात ते वास्तविक असतात आणि त्या वास्तविक व्यवहाराचं भान ठेवून तुम्हाला राजकारण करणं भाग असतं. आज महाराष्ट्रामध्ये पण आपण बघायला गेलो तर 48 पैकी फक्त एक जागा ती चंद्रपूरची काँग्रेस जिंकू शकली होती आणि उलट 2 जागा ज्या 2014 मध्ये जिंकलेल्या होत्या त्यासुद्धा 2019 मध्ये काँग्रेसने गमावल्या. अगदी माजी मुख्यमंत्री असलेले अशोक चव्हाणसुद्धा नांदेडमध्ये पराभूत झाले. राज ठाकरेंची सभा ठेवूनसुद्धा पराभूत झाले. हे सगळं मी एवढ्यासाठी सांगतोय की प्रकाश आंबेडकर हा निखारा आहे. प्रकाश आंबेडकर हा निखारा आहे. महाविकास आघाडीवाल्यांनी तो जो पदरात घेतला असेल ते एक विसरता कामा नये. त्यांना कुठे आणि कसे चटके बसतील हे त्यांनासुद्धा समजायला खूप उशीर लागेल. आणि प्रकाश आंबेडकर हा हार्ड बार्गेनर आहे. आणि त्यापेक्षाही मोठी गोष्ट आहे, प्रकाश आंबेडकरांची मतं किती, टक्केवारी किती, मग ते काढलं जाईल. त्यांच्याकडे 3-3.5% मतं आहेत, पण 3-3.5% मतंसुद्धा अशा अटीतटीच्या लढतीमध्ये फार महत्त्वाची असतात. तुमच्या उत्तर प्रदेशमध्ये 14 किंवा 19 या 2 निवडणुकांमध्ये 7-8 छोटे छोटे तिथले पक्ष भाजपने सोबत घेतलेले आहेत. त्यांना भले जागा दिलेली नसेल पण विधानसभेच्या वेळेला त्यांना ॲडजस्ट करून घेतलं जातं. पण त्यांची जी 1%, अर्धा टक्का, 2%, 1.5% मतं असतात ती एकत्रित आघाडी म्हणून, NDA म्हणून मिळतात. त्याचा भाजपला 63, 70, 73 जागा जिंकायला फायदा होतो. आणि त्यामुळे वंचितकडे भले 3 किंवा 4% मतं असतील, पण वंचितकडे जो असलेला प्रकाश आंबेडकर यांच्याशी एकनिष्ठ असलेला कार्यकर्ता आहे तो कमालीचा एकनिष्ठ आहे. आणि तो कसल्याही प्रलोभनाला बळी न पडता ज्या बाजूने आघाडी असेल त्या बाजूने ठामपणे उभा राहणारा आहे. आणि म्हणून ट्रान्सफर ऑफ वोट जे असतं त्यामध्ये प्रकाश आंबेडकर हा एक ॲसेट असतो, जमेची बाजू असते. हे गेलं वर्षभर, सव्वा वर्ष महाविकास आघाडीला कळलं नाही की इंडी अलायन्सला कळलं नाही. आल्या आपण काय आहोत हे प्रकाश आंबेडकरांनी पहिल्या भेटीत पत्रकारांसमोर बोलताना जाहीरपणे सांगून टाकलं की निदान महाविकास आघाडीची इंडी अलायन्स होऊ देऊ नका. व्हायचं ते वाटोळं इंडी अलायन्स होऊन गेलं आहे. याचा अर्थच प्रकाश आंबेडकरांनी मांडलेली भूमिका माझ्या दृष्टीने वस्तुनिष्ठ आहे की अखिल भारतीय पातळीवर भाजप, मोदी यांना हरवणं, इंडी अलायन्स, महागठबंधन हे विषय बाजूला ठेवा. तेवढा वेळ आपल्याकडे नाही आहे. प्रकाश आंबेडकरांचा जो भूमिका किंवा मुद्दा आहे तो मला वाटतं लक्षात घेण्यासारखा आहे की अखिल भारतीय पातळीवर भाजपशी लढायला महाराष्ट्रात कोणी एवढा दिग्गज नेता आज उरलेला नाही. पण हे नेते काँग्रेस, उबाठा आणि राष्ट्रवादी यांचे नेते महाराष्ट्रापुरते ताकदवान आहेत. तर आपण आपली ताकद महाराष्ट्रातल्या भाजपला धक्का देण्यासाठी आणि त्यांचं संख्याबळ करण्यासाठी, कमी करण्यासाठी वापरू. ही एक प्रकारची मर्यादा प्रकाश आंबेडकरांनी सूचित केली आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की नुसता दणका दिला किंवा असलं दिलं असे शब्द मला चुकीचे वाटतात, वापरतो मी पण चुकीचे वाटतात. प्रकाश आंबेडकरांनी महाविकास आघाडीला वास्तवाचं भान आणावं यासाठी प्रयत्न केलेला आहे की जागा वाटपाच्या मारामारीत अडकून पडू नका. त्यापेक्षा प्रत्येकाला जमेल तितक्या जागा घ्या आणि लवकरात लवकर कामाला लागा की जेणेकरून भाजप जी 1.5 वर्षापासून निवडणुकीची तयारी करतोय त्यात आपण ऑलरेडी खूप मागे पडलेलो आहोत. भाजपला गाठणं सुद्धा अशक्य आहे, इतका अल्प काळ उरलेला आहे निवडणुकीला.
तेव्हा महाविकास काय ते इंडी अलायन्स महागठबंधन हा विषय बाजूला ठेवून आपली सगळी लढाई महाविकास आघाडीपुरती म्हणजे महाराष्ट्रापुरती मर्यादित करावी, ही जर कल्पना प्रकाश आंबेडकर यातून सुचवत असतील, म्हणजे मला तसं वाटतंय, तर त्यांची पाठ थोपटली पाहिजे. महाविकास आघाडीत त्यांचा नुकताच प्रवेश झाला आहे, पण महाविकास आघाडीत सर्वाधिक डोकं ठिकाणावर असलेला प्रकाश आंबेडकर हा पहिला नेता आहे असं मान्य करावं लागेल. अर्थात ते किती लोक मान्य करतील मला माहीत नाही, कारण आज जी गेली 4-5 वर्ष महाराष्ट्रातली महाविकास आघाडी म्हणून जो काय प्रकार आहे तो नुसता वाचाळ वीरांचा भरणा आणि जमावडा आहे. त्यांच्याकडून काहीही होणार नाही. प्रकाश आंबेडकरांनी पहिल्या दिवशी चाबूक उगारून त्यांना योग्य मार्गावर आणण्याचा प्रयत्न केला असेल तर प्रकाश आंबेडकरांची पाठ थोपटली पाहिजे. एवढंच बोलून थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.